घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात चर्चेत असलेली बातमी पाहूया। बातमी आहे बीडमधून। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांचे कुटुंबीय, सर्वपक्षीय राजकीय नेते आणि बीडमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भाजप आमदार सुरेश दस, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, मराठा आंदोलक मनोज जरांगे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके आणि ज्योती मेटे हे देखील सहभागी झाले होते। या मोर्चात मंचावर फास देखील लटकवत हत्येचा निषेध करण्यात आला। तसंच आरोपींना अटक करा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। धनंजय मुंडेंचं वाल्मिक कराडवर थेट टीका केली गेली। त्रेतायुगामध्ये वाल्मिकी आले, म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि कलियुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला। की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी। अहो, एवढ्या जनतेला माहिती आहे हक्काचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? त्याला मंत्रिमंडळाचा पहिला आखला नरभक्षक रामन राघवला पुरल्याशिवाय आता बीड जिल्हा आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही। पंकुताई, धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं। सगळे झंटा फंटा आइटम उधर है। हा सगळा झंटा फंटा आइटम कोण सांभाळित होता? आका नाव घेत हे तुम्ही आमदारकी सुद्धा मी नाही म्हणलं, पंकजाताई म्हणलं भाड्याने दिली। गेल्या 5 वर्षामध्ये 4 वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते। या ठिकाणी पंकजाताईंनी सांगितलं की या धनंजय मुंडेंनी आपलं पालकमंत्री पद भाड्याने दिलं। कोणाला दिलं? वाल्मिक कराडला दिलं। या वाल्मिक कराडच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली। ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही, आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं। या वाल्मिक अण्णाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे। वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे, ही फास्ट ट्रॅकवर चालतात म्हणून सरकारने जाहीर केलंय। तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे। या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी, जेवढे आमदार गोळा करायचे तेवढे करा, विरोधी पक्षाचे, सत्ताधाऱ्याचे, आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नावं घेतलेत ते सगळे अटक करा। त्यांच्या मागचे हाका काय म्हणतात का ती वेगळंच, ती धरा, हाकी नसली ती धरा, कोण काय असन ते धरा, आणि जाऊन दे 7.5 एकदाचे मधी पायाला ताण। आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे, तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाहीत। हा जो मोरक्या आहे त्या मोरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे। मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोर्ट करून सांगतोय। छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो, तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं। पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील, त्याला हक्कलपट्टी करतील। पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी इथं आलोय। आणि ते म्हणजे जर का त्यांना पालकमंत्रीपद दिलं
तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकत्व घेणार. बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करा असे आदेश